आमच्या केदारनाथ बाईक राईडचा दुसरा दिवस खूपच अविस्मरणीय होता. कारण ओंकारेश्वराच्या नैसर्गिक सौंदर्यापासून ते महाकालेश्वरच्या प्रवासापर्यंत प्रत्येक क्षण हा केवळ प्रवास नव्हता, तर तो एक अनुभव होता. काल आपण मुंबई ते ओंकारेश्वरची बाईक राईड केली आणि आज आपण ओंकारेश्वर ते महाकालेश्वरची बाईक राईड करणार आहोत. पण त्याच अगोदर ओंकारेश्वराचं दर्शन देखील घेणार आहोत. रात्री उशीर झाल्यामुळे सकाळ पण आमची उशिराच झाली. 11 वाजता आम्ही ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी निघालो आणि मंदिर हे 12-12:30 वाजता बंद होतं काही काळासाठी. बट तो जो काळ आहे ज्या काळामध्ये ते मंदिर बंद होतं तेव्हा गर्दी खूप जास्त वाढते. त्यामुळे 12च्या आधी जाऊन आपल्याला दर्शन घेऊन यायचं आहे. त्यामुळे थोडीशी घाई करतोय आपण. ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे. ओंकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीच्या काठी असून त्याचा आकार हा ओम सारखा आहे आणि म्हणूनच याला ओंकारेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. गर्दी खूप होती, पण दर्शन घेऊन खूप समाधान मिळालं. एक महत्त्वाची टीप मला तुम्हाला द्यायची आहे. 11च्या पुढे जर दर्शनासाठी येत असाल तर तसं करू नका, थोडंसं लवकर या. कारण 11च्या पुढे जर तुम्ही आलात तर आम्ही जसं आता इथे खाली बसलोय तसं तुम्हाला इथे खाली बसावं लागेल. त्याचं कारण असं की इथे हे मंदिर जे आहे ते 12:20ला बंद होतं आणि 1:20ला पुन्हा चालू होतं. पुराणातील गोष्टींमध्ये या जागेचा इथे असा उल्लेख आहे की राजा मांधाताने नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या डोंगरात तपस्या करून महादेवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून इथेच राहायचे वरदान मागून घेतले. तेव्हा महादेव या शिवलिंग रूपी इथे स्थापित झाले. तेव्हापासून ही तीर्थनगरी ओंकार मांधता या नावाने ओळखली जाऊ लागली. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे 2 भागात विभागले गेले आहे, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर. म्हणजेच नर्मदा नदीच्या एका काठावर आहे ओंकारेश्वर आणि दुसऱ्या काठावर आहे ममलेश्वर. आणि आपण आता ममलेश्वराच्याच दर्शनासाठी निघालो आहे. आता वेळ आली आहे ओंकारेश्वराचा निरोप घ्यायची. अखेर उज्जैनमध्ये महाकाळच्या नगरीत पोहोचलो. दिवसभराचा प्रवास थकवणारा होता, पण रात्रीच्या जेवणाने सगळा थकवाच दूर केला. तर मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला असेच मिनी ब्लॉग पाहिजे असतील तर नक्की आपल्या या चॅनलला फॉलो करा.